माझं सौभाग्य समजतो, की मला लहान होतो 4थीत माझ्या मते मी होतो 4थीत 5वीत होतो त्यावेळेपासनं मला राम जन्माची पूजा करायला संधी दिली, जी आजतागायत मी करतोय. आजपर्यंत देखील आपण कोणतंही मानधन न घेता आपण गणरायाच्या चरणी सेवा रुजू करतो. नमस्कार. मी विद्याधर घाडी, अश्वनाय क्रीडा मंडळाचा विद्यमान सचिव आणि आपलं हे उत्सव मंडळ जसं क्रीडा मंडळ, कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर सामाजिक बांधिलकी जोपासणारं मंडळ आहे आणि या मंडळाचे माजी सचिव आणि स्वतः जे आता आपले मुलाखती घेत आहेत ते मुलाखतकार स्वप्नील रमेश देसाई आपल्यासमोर आहेत. आपण त्यांना त्यांच्या ज्या 11 वर्षाच्या कारकिर्दीत राम जन्मोत्सव झाला, त्या राम जन्मोत्सवाबद्दल आपण थोडक्यात माहिती आणि जी सत्याची राम जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत, त्यात तुमचं योगदान. नमस्कार. मी मी असं म्हणेन, की मी ज्यावेळेला अष्टविनायक क्रीडा मंडळाचा स्वतः 10-11 वर्ष सचिव होतो. पण त्यावेळेला अष्टविनायक क्रीडा मंडळाचे माजी सर्व पदाधिकारी असतील, माझे सगळे ज्येष्ठ असतील, ह्यांच्याकडूनच मी सर्व शिकत आलो. ज्या आजपर्यंत जे काही शिकलोय, जे समजतंय, कशाप्रकारे सार्वजनिक क्षेत्रामध्ये आपण वावरलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, किती नेमक्या शब्दांमध्ये बोललं पाहिजे, हे मला जे काही आज मी शिकलोय, ते माझ्या अष्टविनायक क्रीडा मंडळामुळे आणि माझ्या सर्व जुन्या जाणत्या लोकांमुळे, पदाधिकाऱ्यांमुळे शिकू. तर राम जन्मोत्सवाबद्दल बोलायचं झालं तर जेव्हापासनं समजायला लागलं त्यावेळेपासनं राम जन्मोत्सव बघत आलोय. त्याची पूजा करत आलोय. मला मंडळाने माझं सौभाग्य समजतो, की मला लहान होतो 4थीत माझ्या मते मी होतो 4थीत 5वीत होतो त्यावेळेपासनं मला राम जन्माची पूजा करायला संधी दिली, जी आजतागायत मी करतोय. आणि त्यावेळेला असं होतं, की आपले जुने रहिवासी बारमुख म्हणून होते. तर ते पूजा करायचे. मग ते जसं त्यांचं वय वाढलं, त्यांना ते दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले, तरी पण ते इकडे येत होते रामनवमीच्या पूजेसाठी वगैरे. पण नंतर त्यांनी सांगितलं, की त्यांना तेवढं शक्य होणार नाही. मग मंडळाने मी लहान असताना ती जबाबदारी दिली, की "तू आता हे कर, तू लहान वयातच ही सुरुवात कर." मग त्यांनी मला शिकवलं, की पहिलं कशी पूजा करायची 1-2 वर्ष. पण मी तेव्हापासून ते आजतागायत जी पूजा करतोय, ती माझी पूजा एकदा मांडणी झाल्यानंतर मी आपले विद्याधर गाडी आहेत, विनय सामंत आहेत, माझा मोठा भाऊ संतोष देसाई आहे, यांना मी दाखवतो, की बाबा बरोबर मांडलंय ना. कारण की शेवटी तो देव आहे. त्याची पूजा कशी व्हायला पाहिजे हे व्यवस्थितरित्या झालं पाहिजे. तर मी त्यांना दाखवतो बरोबर झालंय की नाही आणि मग आपण सुरुवात कर. माझ्या जो आठवणीतला एक श्रीराम जन्मोत्सव सोहळा आहे, तो म्हणजे आपलं 50वं वर्ष सुवर्ण महोत्सव. त्यावेळेला आपण पूर्ण मोठी रथयात्रा काढलेली. आपल्या प्रवेशद्वारापासून भारत माता सिनेमा पूर्ण फिरून वगैरे परत आपण सरदार हॉटेलच्या इथनं आतमध्ये आलेलो. आणि त्यावेळेला जो आपण रथावर अ, देखावा उभारलेला राम, लक्ष्मण, सीता, हनुमान आणि याच्यात एक मागे एक छत्री धरलेला एक जो सेवक बसतो, जो सेवेकरी असतो तो मी होतो. पण त्यावेळेला पण माझं एक नशीब होतं, की मी तिथे होतो आणि मला ते बघायला मिळालं, अनुभवायला मिळालं आणि तो सर्वात एक माझ्या मनाच्या जवळचा असा क्षण होता, की मी त्याच्यात एक हिरिरीने भाग घेतलेला आणि मी ते करत होतो. त्यामुळे मी खरोखर या अष्टविनायक क्रीडा मंडळाचा भाग आहे. माझ्यासाठी फार मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. बरोबर. आता हे तर झालं आपलं. आता तुम्ही राम जन्मोत्सव सांगताय ना, आणि तुमचं योगदान गोविंदामध्ये पण होतं. मंडळाच्या आरती पथकामध्ये होतं. म्हणजे जसं आपण गोविंदाचा आपण उल्लेख वारंवार करतोय, गोविंदा पथक, गोविंदा पथक. आणि आरती पथकालाही तेवढंच महत्त्व आहे. कारण ती ती आरती पथक जे गणपतीचे 11 दिवस म्हणा किंवा मागीचे दिवस म्हणा, त्यामध्ये आपण पूर्ण मुंबईभर, महाराष्ट्रभर किंवा ज्या मोठ्या व्यक्तींच्या बरोबर आपण आरती केलेल्या आहेत. हे जसं सांगायला गेलं तर आपले जे बुवा स्वतः लिखाण करायचे आरत्यांचं, ओमप्रकाश तेंडुलकर, त्यांनी मंगलगाणी लिहिली आहेत. सायर आला, हल्लीच्या या पोरी, अशी चांगली मंगलगाणी त्यांनी लिहिलेली आहेत. आणि त्यांचे एक मित्रमंडळ होतं, अशोक हड्डे यांच्या त्या ग्रुपचं, कॉलेजच्या ग्रुपचं बहुतेक रुपारेल रुपारेल कॉलेजचा ग्रुप होता. आणि त्या ग्रुपमध्ये आम्हाला ते ओमप्रकाश तेंडुलकर घेऊन जायचे. म्हणजे आमच्या नंतर आमच्या वेळेला पण बहुतेक 9 त्याच्यानंतर त्याच्यानंतर जसं आम्ही अशोक हंडेंबरोबर काम केलं, मग ते हळूहळू त्यांच्या वैयक्तिक ह्याच्यामुळे ते बाजूला सांगू ते आरती पथक आम्ही ते ताबीज केल्यासारखं झालं.
आणि नंतर आम्ही ते चालू केलं. मला हे ओमप्रकाश बुवा झाले, उमेश नाईक बुवा झाले, नंतर स्वतः मी होतो. मग यानंतर तुमच्यावरती जबाबदारी आली. मग ती जबाबदारी तुम्ही पेलत असताना ती आजपर्यंत कशी पेलताय याच्याबद्दल कोण पण? या अष्टविनायक क्रीडा मंडळामधला एक महत्वाचा असा भाग आहे तो म्हणजे अष्टविनायक आरती मंडळ. आणि आरती मंडळाचं तेच आहे. आमचे बुवा जे होते म्हणजे आहेत ते ओमप्रकाश तेंडुलकर यांनीही आपल्या सर्व आरत्या लिहिलेल्या आहेत. पारंपरिक आरत्या आपण सहसा घेत नाही. आपल्या स्वतःच्या बुवांनी लिहिलेल्या आरत्या आहेत. स्वतः विद्या गाडी यांनी लिहिलेल्या आहेत. काही उमेश नाईक आहेत त्यांनी लिहिलेल्या आहेत. काही अभय काका, अभय अंचेकर आहेत यांनी लिहिलेल्या आहेत. ह्या आरत्या आपण घेतो ढोलक आणि ढोलकीच्या तालावर आपण घेतो. चकव्याच्या तालावर घे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरती मंडळाचा आपला एक महत्त्वाचा असा भाग असा आहे, की जेव्हापासून आरती मंडळ चालू झालं, माझ्या मते असंच धरू, की आरती मंडळाला देखील 75 वर्षच होत आली. कारण ज्यावेळेला अष्टविनायक क्रीडा मंडळ किंवा बाळगोपाळ सोनल गादा गाडी ज्यावेळेला एकदम होते, त्यावेळेला त्यांनी जी सुरुवात केली, ती आजपर्यंत चालू आहे. तर आरती मंडळाचं खासियत किंवा एक महत्त्वाचं असं आहे, की आपण कोणतंही मानधन न घेता जी आपली सेवा द्यायची ती आपण करतो. जुन्या आमच्या सर्व लोकांनी, बुवांनी जे सांगितलं, की नाही आपण आपली सेवा म्हणून देतोय. गणरायाच्या चरणी आपण किंवा देवीच्या नवरात्रोत्सवात आम्ही आरत्या करतो. तर देवीच्या चरणी, मातेच्या चरणी आपण एक सेवा देतोय. तर कोणत्याही प्रकारचं मानधन घ्यायचं नाही. म्हणजे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आम्ही काही ठिकाणी गेलेलो आहे आणि तिथे त्यांनी आम्हाला मानधनाची वेगवेगळी वैयक्तिक पाकिटं देखील भरलेली आहेत. नाही, पण आपण तेव्हा कसं करायचो, की समजा आता तो मी घेऊन चाललोय तर तो मी खर्च करायचो. बरोबर. पण ही बाप्पाने आपल्याला भरपूर दिलाय. बरोबर. त्या माध्यमातून आम्ही खर्च करून आपण ते असं असायचं, की मी जर एखाद्या ठिकाणी सांगतोय, की माझा हा नातेवाईक आहे किंवा मित्र आहे, त्याच्या घरी आरतीला जायचं तर माझा जो सगळा आरती मंडळ येणार ना, त्यांचा जाण्या-येण्याचा खर्च मी करणार. हे एक ठरलेलं समीकरण होतं. कधीच त्याच्यामध्ये असं काय हे नव्हतं. कुठलाही एक्स्ट्रा भार आम्ही मंडळावर टाकायचो नाही, ॲज अ अष्टविनायक क्रीडा मंडळावर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आम्हाला जुन्या ह्या लोकांनी शिकवलेलं होतं, की मानधन घ्यायचं नाही. जर कोणी आपल्याला मानधन दिलं, तर ते परत आम्ही तसंच गणरायाच्या चरणी आम्ही ते तसंच ठेवायचो, कारण की आम्ही ही सेवा देत होतो. आणि सांगायला अभिमान तोच वाटतो, की आजतागायत आजपर्यंत आता मागे गणपती 2 दिवसापूर्वी झाले. आजपर्यंत देखील आपण कोणतंही मानधन न घेता आपण गणरायाच्या चरणी सेवा रुजू करतो. आम्हाला म्हणजे ओमप्रकाश तेंडुलकरांनी आणखी सुरुवात केली. त्याच्यानंतर उमेश नाईक आहेत, विद्या गाडी स्वतः आहेत, अभय काका, अभय अंचेकर आहेत. यांनी आम्हाला शिकवलं. सुरुवातीच्या काळामध्ये मोहन भाऊ होता, मोहन बागवे वगैरे, नंदू मामा होते. ह्या लोकांकडनं आम्ही चकवा वाजवायला वगैरे शिकलो. तर आरती मंडळाचं हे असंच आहे, की अजूनही आपण आपल्या लाडक्या चिंतामणीच्या चरणी एक दिवस तरी आरती करतो. आता बऱ्याच दर्शनाच्या वेळेला गर्दी असते, त्यावेळेला मग आपण गणपतीत पण करतो, नवरात्रीत पण आरती करतो. कारण की मंडळ स्वतःहून आपल्याला बोलवते, की तुम्ही या, तुमची आरती करा. तर आरती मंडळ हे आपलं अष्टविनायक क्रीडा मंडळाचं एक अविभाज्य घटक आहे आणि त्याचाच एक मी भाग आहे. ते एक माझं सौभाग्य मी समजतो. मग आता हे सगळं झालं, परंतु आता तो जो उत्सव होणार आहे सुवर्ण महोत्सवी वर्षाचा, तर तुमच्यावर जबाबदारी टाकलेली असणारच. मग ती मी जी टाकलेली आहे जबाबदारी, तर ती तुम्ही ते शिवधनुष्यच आहे तुमच्यावर, की सर्व मीडिया बघा किंवा जे पत्रव्यवहार काही जे विषय आहेत ते सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. तर ती तुम्ही कशी पार पाडणार आणि त्यासाठी सहकार्य जर लाभलं तर ते कशा प्रकारे नाही? म्हणजे आतापर्यंत कसं आहे, की मंडळाचं एका इमारतीचं मंडळ असून दे, सार्वजनिक असून दे, मंडळामधलं काम आहे ना, हे एका चौकटीमध्ये जर चालत असेल ना, म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने चालत असेल, तर ते मंडळ बराच काळ पुढे जातं. बराच काळ ते स्वतःचं एक अस्तित्व टिकवून असतं. म्हणूनच अष्टविनायक क्रीडा मंडळाचे हे 75 वर्षात जे आहे ना, त्याचा सर्वात मोठा जो भाग आहे, तो म्हणजे आमचे सर्व जुने जाणते लोकं. त्यांनी आम्हाला एक मार्गदर्शन दिलं, की तुम्ही ह्या चौकटीतनंच काम करायचं. माझ्यावर जी जबाबदारी आतापर्यंत दिलेली आहे मंडळाने, मी सचिव होतो त्यावर आताही, की तुला हे कामं बघायची. जी काही कामं देतात, मग ती जेवढं होईल तेवढं मी प्रामाणिकपणे माझा प्रयत्न करायचा म्हणजे पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करतो. आणि जेणेकरून मी मगाशी बोललो तसं, ज्यावेळेला एखाद्या विशिष्ट चौकटीतनं त्याच्या प्रोसेसप्रमाणे आपण जर गेलो, तर ते मंडळ हे बराच काळ आपलं अस्तित्व टिकवून असतं. त्यामुळे अष्टविनायक क्रीडा मंडळ आमचं 75वं वर्षात आहे. जुन्या लोकांनी आम्हाला जे शिकवलं ते आम्ही करतोय. आता ही मंडळ मला जी काही जबाबदारी देईल, लिखाणाची असेल, बोलायची असेल, ती मी पार पाडण्याचा प्रयत्न करतच असतो. पण
मी हे एकटा करू शकत नाही. तर त्यावेळेला प्रत्येक वेळेला मार्गदर्शनही लागतं. जर स्वतः सचिव आहेत, त्यांचं मार्गदर्शन. म्हणजे आमचे अध्यक्ष मी सांगतो विकास सावंत हे कधी असे पडद्याच्या समोर येत नाहीत. ते पडद्यामागचा कलाकार असं जसं म्हणू ना ते तसे आहेत. पण ते वेळोवेळी आम्हाला सांगत असतात, "अरे आता हे बनवायचंय, ते बनवायचंय." तो व्यक्ती कधी असं कॅमेऱ्याच्या पुढ्यात येणं, फोटोमध्ये येणं असं करणार नाही. पण तो आम्हाला बाकी सगळ्या गोष्टी सांगत असतो, की "तुला हे बनवायचंय, ते बनवायचंय, आता हे बनवून पाहिजे रे." तर त्याप्रमाणे आम्ही कामं करत असतो. कोषाध्यक्ष विनय सावंत पण तसंच सांगत असतात. संजय मोहिले आहेत. बरीचशी सगळी मंडळी आहेत. सगळ्यांची नावं घेणं शक्य होत नाही. पण प्रत्येकजण त्यांचा जो अनुभव आहे, तो आम्हाला सांगत असतो. जसं काही वेळेला असं होतं, की त्यांनी काहीतरी त्याच्याकडनं एखादी चूक झालेली असते. मग ती परत होऊ नये त्यासाठी ते आम्हाला सारखं सांगत असतात, की "अरे असं नाही झालं पाहिजे, असं झालं." मग त्या दृष्टीने सर्व कामं करायचा प्रयत्न करत असू आणि त्यातनंच हा उत्सव फार मोठा आणि एकदम भव्य स्वरूपात आम्हाला करायचा आहे. त्यासाठीच आम्ही हा प्रयत्न करतो. तुम्ही आता तुमचा जो अनुभव सांगितलात, तुमचे आलेले जे लोकांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने तुम्ही चालला. आता जी पुढची पिढी आहे, तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? सामाजिक संदेश म्हणा किंवा तुमचं एक मोलाचं एक मार्गदर्शन म्हणा. बरोबर. मी आता जसं बोललो तसं ना, मंडळ हे एका व्यक्तीचं काम नाहीये. मंडळ हा पूर्णपणे टीमवर्क आहे, सांघिक काम. जर मी म्हणालो, की मीच सर्व करणार, तर ते शक्य नसतं. प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या घ्यायला पाहिजे. जसं एका मुलाखतीत देवेंद्र जाधव स्वतः देखील बोललेले आहेत, की त्यांनी देखील कामं इतरांना वाटून दिलेली आहेत. जसं त्यांच्या पुढची पिढी आहे, त्यांना जर सोशल मीडिया जास्त येत आहे, तर त्यांना ते काम दिलेलं आहे. ज्यांना कोणाला दुसरं काम येतं, ते त्यांना ते दिलेलं आहे. तर येणाऱ्या सर्वांना एवढंच सांगू शकतो, मी काय असं मार्गदर्शन नाही करत आहे. पण एवढंच सांगेन, की जो आपण 75वं वर्ष ज्या मोठ्या थाटामाटात आपण आता विचारात येणं आहे, तेवढ्याच जर आपल्याला 100वं वर्ष म्हणजे शताब्दी महोत्सव किंवा अजून पुढचे करायचे, तर त्यासाठी आपल्याला मंडळाच्या प्रत्येक कार्यात हिरिरीने भाग घेणं गरजेचं आहे. वेळेचा आता हे सगळ्यांकडेच आहे. वेळ आता कोणाकडे नाही आहे. सगळेजण कॉर्पोरेट्समध्ये आहेत किंवा शिफ्ट वाईज काम आहेत. त्यामुळे प्रत्येकजण केवढा वेळ देऊ शकेल माहिती नाही. पण जेवढा देऊ शकतो, तेवढा आपण ज्या वेळेला देऊ, त्या वेळेला हे मंडळ तसं पुढे जाईल. शताब्दी महोत्सवाच्या दृष्टीने जाईल. त्याच्या पुढचेही उत्सव होतील. त्यासाठी एवढंच सांगेन, की मंडळ आपल्यावर जी जबाबदारी देतं, ती जबाबदारी प्रामाणिकपणे आपण सर्वांनी पार पाडायला पाहिजे. आणि मंडळाचं नाव हे माझं कसं मोठं होईल? प्रत्येक मंडळात असं असतं, की मंडळात काम करणारा कार्यकर्ता कधीही वैयक्तिक फायद्यासाठी काम करत नाही. जर मी वैयक्तिक फायद्यासाठी काम करायला लागलो, तर मग मी कार्यकर्ता नाही, मग मी कोणतरी वेगळं आहे असं होतं. ज्यावेळेला हां. मी ज्यावेळेला ॲज अ कार्यकर्ता काम करतो, त्यावेळेला मी फक्त मंडळाच्या नावासाठी काम केलं पाहिजे आणि माझं मंडळाचं नाव कसं मोठं होईल हा विचार केला पाहिजे. तर एवढंच सांगेन, की प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येकाने हिरिरीने भाग घ्या. जेवढं शक्य आहे तेवढा तुम्ही तुमचं इनपुट्स द्या आणि मग आपण मोठे उत्सव अजून मोठ्या प्रमाणात करू. धन्यवाद. आपण नवीन पिढीला तो सामाजिक संदेश नाही देत. ही आपल्या व्यावहारिक जीवनातूनही जर सामाजिक कार्य करायचं असेल आणि सामाजिक माध्यम जोपासायचं असेल, त्यांनी पण जे समाधान मिळणार आहे आणि मोठं समाधान आहे. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल त्यांच्यावर